निर्णय तीर्थावरचा असेल किंवा पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेजवरचं आपलं तुमच्या आईकडचं कुठचं कॉलेज ते हा SP कॉलेजवरचं असेल किंवा अशी महत्वाची जी काही प्रमुख अशी काही माझी भाषणं असतात, हे तुम्ही माझ्या घरच्यांना, माझी इथे मुलगी इथे आलेली आहे, माझा मुलगा इथेच कुठेतरी असेल, उर्वशी आली आहे, आम्ही कुठेतरी असेल, घरी माझ्या पत्नीलाही विचारू शकता. तुमचा विश्वास बसणार नाही, पण माझ्या हातापायाला घाम फुटलेला असतो, माझे हातपाय थंड पडलेले असतात सकाळपासून. अनेक जण म्हणतात की नाही नाही काहीतरी काय बोलताय. मी खरंच सांगतोय, ज्या दिवशी माझं भाषण असतं असं काही महत्वाचं, त्यावेळेला अनेकदा मी सकाळपासून ते भाषण होईपर्यंत कोणाशी बोलत पण नाही. कैद्यांना ताटं येतात ना, तसंच एखादं ताट येतं खाली दुपारचं, इतकं नका पकडू, पण तशाच प्रकारचं येतं. आणि का आज माझी ही अवस्था का आहे याचं कारण, मी भाषण करणारा माणूस आहे. मला व्याख्यान, एका विषयामध्ये व्याख्यान हे एका विषयाशी संबंधित तुम्हाला बोलायचं असतं. म्हणजे साधारणपणे त्याचं जर समजा ते मी मगाशी म्हटलं कोणाला तरी म्हटलं ते व्याख्यान ही गोष्ट समजा तुम्ही लिहिलीत तर त्याला निबंध म्हणता येईल. आणि म्हणून त्या एका विषयाशी संबंधित असं हे आज व्याख्यान आहे. अर्थात आजचा जो विषय मला जो दिलेला आहे तो माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणून मी तो तुमच्याशी बोलणार आहे. मी एकदा बाबासाहेब पुरंदरेंना असंच एकदा मी भेटून बोलत असताना शिवछत्रपतींच्या इतिहासामधनं बाबासाहेबांनी आतापर्यंत महाराष्ट्राला काय सांगितलं. मी म्हटलं बाबासाहेब शिवछत्रपतींचा इतिहास आपण वाचत आलो, सण सणावळीसाठी म्हणून वाचायचा नसतो इतिहास. कोण कधी जन्माला आलं, कोण कधी गेलं, ज्यांना लक्षात ठेवायचं त्यांनी लक्षात ठेवावं. आपण त्यातनं बोध काय घेतोय. आणि एक अप्रतिम मला त्यांनी गोष्ट सांगितली बाबासाहेबांनी, आणि मला त्यांनी सांगितलं की शिवचरित्र वाचताना किंवा ऐकताना त्यातनं बोध काय घ्यायचा, तर शिवछत्रपती आजच्या काळात तुम्ही कसं जगावं हे त्या काळात सांगत होते.